पुरातील पारडी शिवारामध्ये बिबट्या असल्याची सध्या चर्चा रंगलेली आहे आणि त्यामुळेच या भागामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बघ्यांची सुद्धा प्रचंड गर्दी जमली आहे आणि या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बिबट्यामुळे पसरलंय। 2 दिवसांपूर्वीच कापसी भागामध्ये बिबट्या दिसलेला होता। बिबट्यानं पहाटे 2 पेक्षा अधिक लोकांवर हल्ला केल्याची माहिती आहे। जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची सुद्धा प्राथमिक माहिती मिळते आहे। नागपूरमध्ये बिबट्याचं दर्शन झालेलं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया। थेट नागपूरमधून जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, सध्या काय वातावरण बघायला मिळतंय परिसरामध्ये? नागरिकांकडून नेमकी काय सध्या प्रतिक्रिया समोर येते आहे? गेल्या काही दिवसात आपण पाहिलेलं आहे की बिबट्यांचा संचार जो आहे तो वाढलेला आहे। राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे नागपुरातही वाढलेला होता। काही दिवसापूर्वी नागपूरच्या सीमेवरील हा शहराचा भाग आहे। पूर्व नागपूरचा हा भाग येतो। पूर्व नागपूरच्या या भागामधील भवानीनगर आणि हा शिवनगर परिसर आहे। मोठ्या प्रमाणात इथे नागरिक असतात आणि आज सकाळी 6 ते 6:15च्या सुमारास एक बिबट्या या परिसरामध्ये घुमले म्हणजे आलेला आहे। हे जो घर आहे, आपण पाहू शकतो की हे जे पिवळं घर आहे आणि त्याच्या बाजूचं हे पांढऱ्या रंगाचं घर आहे, हे शाहू यांच्या मालकीचं हे घर आहे। आणि या परिसरामध्ये सकाळी बिबट्या आल्यानंतर त्याने काही जे या परिसरातील व्यक्ती होते त्यांच्यावर जोरदार हल्ला केला, ज्यामध्ये 5 ते 6 जण जखमी झाल्याची आतापर्यंत प्राथमिक माहिती मिळते आहे। पोलिसांना याची माहिती तात्काळ मिळाल्यानंतर पोलिसांचं एक दल इथे पोहोचलेलं आहे। त्याचबरोबर वन विभागाची चमू देखील पोहोचलेली आहे आणि बिबट्याचा जो आहे तो शोध घेण्यात येऊन राहिलेला आहे। त्यासाठी जो आहे तो ड्रोनचा देखील वापर करण्यात येत आहे। बिबट्या नेमका कुठे आहे, तो घरात लपून बसला असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे आणि त्यानंतर जे आहे ते बिबट्याचा शोध घेण्यात येऊन राहिलेला। मात्र या परिसरामध्ये कंजेस्टेड एरिया आहे, छोटे छोटे गल्लीबोळं आहेत आणि नागरिकांची प्रचंड गर्दी जी आहे ते दोन्ही बाजूला दिसून येऊन राहिलेली आहे रस्त्याच्या। आणि नागरिकांना इथून हटवण्याचं जे आव्हान आहे ते पोलिसांसमोर असणार आहे। पोलिसांची जी कुमक आहे ती अतिशय तोकडी असल्याचं दिसून येऊन राहिलेलं आहे। वन विभागाचे काही कर्मचारी आलेले आहेत आणि ते ड्रोनच्या माध्यमातून शोध घेत आहेत। मात्र या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये जे बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे त्यामध्ये नागरिकांची जी प्रचंड झालेली गर्दी आहे, ती गर्दी जी आहे ती यामध्ये कुठेतरी अडथळा होत असल्याचं आपल्याला दिसून येऊन राहिलेलं आहे। आणि जो वन विभागाचे काही कर्मचारी देखील पोहोचलेले आहेत। दादा, काय सांगाल, तुम्हाला कधी माहिती मिळाली आणि सध्याची पोझिशन काय आहे? मला सकाळी 6 वाजता निरोप मिळाला आणि सगळी टीम येत आहे। आता अधिवेशन चालू असल्यामुळे सगळे कर्मचारी कामातच आहे आणि जसा निरोप मिळाला तसा आम्ही आलेलो, वन विभागाचे काही कर्मचारी आले आहोत। आणि या 2 बिल्डिंगपैकी या निषाद आणि हे निषाद यांचं घर हे आहे आणि निषादच्या घराच्या बाजूला घर आहे, पैकी एका माणसाला त्यांनी इंज्युअर्ड केलेलं, त्याला दवाखान्यात ॲडमिट केला आहे आणि लगेच टीम आल्यानंतर पुढील कारवाई आपण चालू करू। बिबट असल्याची माहिती मिळते, तो अजूनही लपून बसला आहे का? तो लपून बसलेला आहे। आता आपण ड्रोनच्या सहाय्याने बघितलं, म्हणजे शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ड्रोनमध्ये आला नाही। टीम आल्याच्यानंतर आपण आतमध्ये जाऊया, आम्ही जाणार सगळे आणि त्याचा शोध घेणार। तुम्ही अजून रेस्क्यू टीम बोलवलेली आहे इथे? रेस्क्यू टीम अगदी थोड्या वेळात 5 मिनिटाच्या आत पोहोचता इथे। सध्या जी परिस्थिती आहे, नागरिकांचा मोठा इथे गोंधळ दिसून येतोय, दोन्ही बाजूला गर्दी आहे, याचा कुठेतरी अडथळा होऊ शकतो का रेस्क्यू? निश्चितपणे अडथळा होणार, कारण लोकांच्या ओरडण्यामुळे तो डिस्टर्ब होईल आणि लोकांनी थोडा संयम बाळगावा अशी मी सगळ्या जनतेला विनंती करतो। बिबट्या जो आहे त्याचं काय वय असू शकतं, तो कसा इथपर्यंत पोहोचला असेल, काय प्राथमिक माहिती काय? तुर्तास ते सांगता येणार, तरी पण एक 3 ते 4 वर्षाचा तो असू शकतो आणि तो पूर्ण वाढ झालेला असल्यामुळेच तो या भागात आलेला आहे। तो घरात त्याला म्हणजे कोंडून ठेवण्यात आलेला आहे का, दरवाजे वगैरे बंद करून ठेवण्यात आले? आणि घरातील लोक कुठे? तो आपण पाहू शकतो बिबट्या तिथे असल्याची माहिती मिळते आहे। झाड आहे, आपण पाहू शकतो लाईव्ह दृश्यांमध्ये लोक निघालेले आहेत आणि इथे कोणीतरी उडाला असल्याची माहिती मिळते। या घरासमोर जो आहे तो बिबट्या असल्याची माहिती मिळते आणि हे सकाळी 6, 6:15च्या दरम्यानची घटना आहे असू शकते।
बिबट्या आता छतावरून आल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे जे नागरिकांचा आहे तो गोंधळ उडालेला आहे. या घरात असल्याची माहिती, म्हणजे जे हे पांढऱ्या रंगाचं जे घर आहे, या पांढऱ्या रंगाच्या घरामध्ये हा बिबट्या असल्याची माहिती आता नागरिकांनी दिलेली आहे. तो थोडा बाहेर पळण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र नागरिकांची जी प्रचंड गर्दी इथे दिसून येत आहे त्यामुळे तो पुन्हा परत जाऊन इमारतीच्या आतमध्ये गेल्याची माहिती परिसरातल्या जे बाजूचे लोक आहेत त्यांनी दिलेली आहे. प्रचंड गोंधळ होतोय. पोलिसांची कुमक इथे कमी आहे. त्याचबरोबर रेस्क्यूसाठी आलेली जी चमू आहे वन विभागाची, ती देखील अतिशय तोकडी आहे. पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते इथे राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठी जी मोठी चमू असते, जी यात पारंगत असते रेस्क्यू ऑपरेशन करण्यामध्ये, ती इथे पोहोचणार असल्याची माहिती मिळते. सध्या जे आहे ते हे समोर असलेले आणि जे नागरिकांची जो गर्दी झालेली आहे ती नागरिकांना इथून काढण्याचं काम जे आहे पोलीस करत आहेत. नागरिकांना दूर करण्याचं काम जे आहे ते पोलीस करत आहेत. अतिशय कंजस्टेड एरिया आहे आणि इथून उडी मारून जाण्याचा प्रयत्न बिबट्याने केलेला होता, मात्र नागरिकांची जी गर्दी होती, गोंधळ सुरू होता, त्यामुळे पुन्हा बिबट जो आहे तो पुन्हा इमारतीच्या छतावरून पुन्हा घरात गेल्याची माहिती मिळते आणि पुन्हा तो इमारतीच्या एका छतावर, म्हणजे आपल्या इकडे आता समोर जे दिसून येऊन राहिलेली आहे ती पांढरी इमारत आहे आणि त्याच्या बाजूला असलेली पिवळी इमारत, त्या इमारतीच्या आतमध्ये छतावर जे खोली दिसते त्या खोलीत बसल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता हे रेस्क्यू ऑपरेशन आणखी किती वेळ चालेल हे सांगता येत नाही, मात्र बिबट्याचं दहशत होतोय आणि आता पुन्हा ड्रोन उडवण्यात आलेला आहे वन विभागाने आणि या ड्रोनच्या साह्याने पुन्हा आता बिबट्याचा नेमका ठिकाणा कुठे आहे, तो कुठे लपून बसलेला आहे, तो शोध घेण्याचा प्रयत्न घेण्यात येतोय. जी नक्कीच जितेंद्र, आपण ही खरं तर पुन्हा एकदा दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. पुढारी न्यूजची एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत. याच घराच्या छतावर हा बिबट्या लपलेला होता. सध्या वन विभागाची टीम पोहोचलेली आहे आणि बिबट्याला शोधण्याचं काम सुरू झालेलं आहे. पण गौरी, ज्या पद्धतीनं तिथे नागरिकांची उत्सुकता आहे त्या बिबट्याला पाहण्यासाठी, ती त्यांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे पोलिसांनी तातडीनं तिकडे तिथल्या नागरिकांना पांगवायला हवं, कारण कंजेस्टेड एरिया असल्यामुळे बिबट्या अतिशय इझिली त्यांच्यावर झडप घालू शकतो.